आवाज येतोय का सगळ्यांना? हा ठीक आहे. तर बघा आपण काय बघितलं मागच्या लेक्चर मध्ये, वन पाईप सिस्टीम, टू पाईप सिस्टीम आपण कोणत्या कोणत्या बघणार आहे? सिंगल स्टॅक सिस्टीम, फुली व्हेंटिलेटेड स्टॅक सिस्टीम, वन पाईप सिस्टीम, ड्युअल पाईप सिस्टीम किंवा टू पाईप सिस्टीम आणि मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम. तर आपण याच्यातली कोणत्या कोणत्या बघितलेत बघा. सॉरी, वन पाईप सिस्टीम मध्ये काय आहे, तर जे आपले वॉटर वेस्ट आहे आणि सॉलिड वेस्ट आहे, हे दोन्ही वेस्ट आपण काय करतोय, एका सिंगल पाईप मधून ड्रेनेज लाईनला आपण जोडतोय. आणि आपली त्याच्यात अजून एक कोणती पाईप असते? व्हेंट पाईप. व्हेंट पाईप कशासाठी? फॉर व्हेंटिलेशन. आणि जे तुमचे कोल गॅसेस आहेत, ते कोल गॅसेस तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी काय असते, तर व्हेंट पाईप असते तुमचे. तर टू पाईप सिस्टीम मध्ये काय, जे सॉलिड वेस्ट आहे आणि जे लिक्विड वेस्ट आहे किंवा जे वॉटर वेस्ट आहे, ते तुम्ही काय करता, वेगवेगळ्या पाईप मधून पास करता. त्याच्यासाठी जे काही तुम्ही सिस्टीम लागेल, ती सिस्टीम तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेली आहे. हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. फुली व्हेंटिलेटेड वन पाईप सिस्टीम, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर ट्रॅप्स यूज केलेले आहेत. त्याच्या वन पाईप सिस्टीम, कोणती पण वन पाईप सिस्टीम असेल तर तिथे काय आहे, जे सॉलिड आणि लिक्विड वेस्ट आहे ते तुम्ही काय करणार आहे, एका सिंगल पाईप मधून पास करणार आहे. पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचं जे व्हेंटिलेशन आहे किंवा जे व्हेंट पाईप आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागणार. किंवा जर व्हेंट पाईप तुम्ही नाही प्रोव्हाइड केली तर तुम्ही त्या पाईपला व्हेंटिलेशन किंवा जे कोल गॅसेस आहेत पाईप मधले, ते तुम्ही कसे रिमूव्ह करणार याचा तुम्हाला प्रत्येक वेळी विचार करायचा, कारण तुमचं हायजीन तिथं मेंटेन राहणं महत्वाचं आहे. तर तिथे तुम्ही कोल गॅसेस आहेत ते जर रिमूव्ह नाही केले तर तुमचं हायजीन मेंटेन राहणार नाही तुमच्या घराचं. तर नेक्स्ट बघा, सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये काय, जे सॉलिड वेस्ट आहे आणि लिक्विड वेस्ट आहे ते तुम्ही एका सिंगल पाईप मधूनच पास केलेले, पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलेले, सील्स प्रोव्हाइड केले. ते सील्स तुम्ही राईट डिस्टन्स वरती प्रोव्हाइड केलेत. पण हे काय तुम्हाला मी सांगितलं, सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये तुमचे ही सिस्टीम आहे ती इकॉनॉमिकल आहे, पण तुम्हाला हे जी हेक्टिक आहे थोडीशी यूज करण्यासाठी. हे जे जे सील्स आहेत ते तुम्ही प्रत्येक वेळी व्यवस्थित ऑपरेट करू शकाल असं काही नाहीये. त्यामुळे आपण काय, ही सिस्टीम आहे ती यूज नाही करत. ह्याच्यामध्ये तुम्ही सॉलिड आणि वॉटर वेस्ट आहे ते तुम्ही एका सिंगल पाईप मधून पास केलेले, आणि व्हेंटिलेशनसाठी जे जी पाईप आहे त्याचं वरचं डक्ट आहे ते तुम्ही काय केलेलं आहे, ओपन ठेवलेलं आहे फॉर दी व्हेंटिलेशन पर्पज. तुमचे जे फुल गॅसेस आहेत ते डायरेक्टली तुमचे तिथून रिमूव्ह होतील. तर मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, तर जे ग्रुपिंग केलेले बेसिन्स असतील किंवा जे WC असतील त्यांचं ग्रुपिंग केलेले आहे. आणि ते ग्रुपिंग करून तुम्ही काय केले, ग्रुपिंग केल्यानंतर ते सगळे वेस्ट तुम्ही तुमच्या मेन पाईपला किंवा तुमच्या मेन पाईपला ते कनेक्ट केलेले. तो काय होईल, तुमचं इथं जे तुमचा या सिस्टीम मध्ये, सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये जे तुम्ही ट्रॅप्स यूज केलेले आणि त्यामुळे तुम्हाला जी सिस्टीम आहे ती एक जात होती, ती तुमचं इथे काय होईल, इझी झालेलं आहे. आणि तुम्ही इथे काय केलेलं आहे, सेपरेट व्हेंट पाईप पण प्रोव्हाइड केलेली आहे फॉर दी पर्पज ऑफ दी व्हेंटिलेशन. हे तुम्ही थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आणि जे ट्रॅप्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली एंड, जे तुमची पाईप आहे मेन पाईप त्याच्या एंडला तुम्ही कनेक्ट केलेले जे ट्रॅप्स आहेत ते. आणि इथं काय मेन तुम्ही सिंगल स्टॅक सिस्टीम आणि मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये तुम्ही काय वेगळं केलेलं, तर तुम्ही इथं काय केलंय, ग्रुपिंग केलेली. तुमच्या सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये कसं, आता हे WC आहे, WC आहे तुमच्या मेन पाईपला कनेक्ट केलेले, पण त्याचं कनेक्शन आहे ते वेगवेगळे. तुम्ही मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये काय केले, तुम्ही जे बेसिन्स आहेत त्याचं सगळ्या बेसिन्सचं कनेक्शन एक, जे WC टॉयलेट्स असतील त्यांचं कनेक्शन एक तुम्ही काय केलं, इथं मेन ग्रुपिंग केलेलं आहे. ग्रुपिंग केल्यामुळे काय झालं, तुमचं जे सिस्टीमचा फ्लो आहे ते तुम्ही व्यवस्थित कंटिन्यू करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही हेक्टिक नाहीये. जो सगळे बेसिन्स तुम्ही एका सिंगल पाईपला कनेक्ट केले, सो त्या बेसिन्स मध्ये जे काही वॉटर येईल ते तुमचं एका सिंगल पाईप मधून फ्लो होणार आणि तुमच्या कुठे जाणार, मेन पाईपला ते तुम्ही कनेक्ट केलेले. सो तुमचं जे वॉटर आहे ते मेन पाईप मधून डायरेक्टली पास होईल. तसंच तुम्ही काय केले, WC ला पण एक तुम्ही सिंगल पाईप कनेक्ट केलेली आणि ती पाईप तुमची काय मेन पाईपला कनेक्ट आहे. फक्त तुम्ही याच्यामध्ये काय केलेले वेगळं अजून, जे व्हेंटिलेशन पर्पज साठी तुम्ही इथं वरती ओपन ठेवू शकता, पण त्याच्यासाठी त्यांनी अजून एक
व्हेंट पाईप आहे ती तुम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. कशासाठी? तर फॉर द पर्पज ऑफ द व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन आहे तुमच्या पाईपचं ते तुम्हाला मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. तुमचे जे वेस्ट आहे त्याच्यामध्ये जे फोल गॅसेस जनरेट होतात ते फोल गॅसेस तुम्हाला रिमूव्ह करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी काय करतोय तर व्हेंटिलेशन साठी व्हेंट पाईप प्रोव्हाइड करतोय. आणि जे काही तुमचा ट्रॅप आहे ते तुम्ही कुठे प्रोव्हाइड केलंय? ऍट द एंड ऑफ दी मेन पाईप. मेन पाईपच्या एंडला तुम्ही तो ट्रॅप प्रोव्हाइड केला. आणि व्हेंटिलेशन साठी बघा ग्राउंड फ्लोअरचं व्हेंटिलेशन, फर्स्ट फ्लोअरचं व्हेंटिलेशन साठी त्यांनी जी व्हेंट पाईप आहे त्याला अजून एक पाईप कनेक्ट करून काय केलेलं आहे तर जे गॅसेस आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी पाथ प्रोव्हाइड केले. लक्षात येते सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात येते? लक्षात येते का? आहेत का सगळेजण? 54. हर्षाली, स्मिता देशमुख, फास्ट होते मॅम. येस मॅम. बरं ठीक आहे. तर मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये आपण काय केलेले आहे? सिंगल स्टॅक सिस्टीम आणि मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम असे आपले दोन प्रकार आहेत. कुठल्या? पाईप सिस्टीमच्या. तर वन पाईप आणि टू पाईप सिस्टीम मध्ये बघा आपण काय केले. वन पाईप सिस्टीम मध्ये आपण काय जे आपले वॉटर वेस्ट असेल आणि सॉलिड वेस्ट असेल, किचन मधले वेस्ट असेल आणि WC बाथ मधले वेस्ट असेल, हे दोन्ही वेस्ट आपण ड्रेनेज लाईन पर्यंत प्रोव्हाइड करायचे. मग आपण काय केले ते दोन्ही वेस्ट कॅरी करण्यासाठी एक सिंगल पाईप यूज केले. वन पाईप सिस्टीम मध्ये सिंगल पाईप यूज केली की आपण त्याला काय म्हणायचं? वन पाईप सिस्टीम. कारण तुमचं जे वेस्ट आहे ते वेस्ट तुमचं एका सिंगल पाईप मधून पास होणार. आणि हे तुम्ही जी पाईप आहे ती कुठं जोडून देणार आहे? तुमचे IC चेंबर्स असतील किंवा तुमचे मेन ड्रेनेज लाईन असेल जे तुम्हाला तिथून इझी आहे. आता तुमचं जे सॉलिड वेस्ट आहे ते कुठलं आहे? तर तुमचं टॉयलेट मधलं वेस्ट आहे आणि वॉटर वेस्ट आहे ते किचन मधलं वेस्ट आहे. सो तुम्ही काय केलं? वन पाईप सिस्टीम मध्ये ते दोन्ही वेस्ट आहे ते एका सिंगल पाईप मधून पास केले म्हणून तुम्ही या सिस्टीमला काय म्हणणार तर वन पाईप सिस्टीम. इथेपर्यंत येते लक्षात? येस. हा. आणि आता वन पाईप सिस्टीम आपण आता हे जे आपले वेस्ट आहे ते वेस्ट मटेरियलचं काय होत असतं तर डिकम्पोजिशन होतं. मग त्याच्यामधून काय तयार होणार? जे हजार्डस गॅसेस आहेत गॅसेस तयार होणार. त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर मग ते आपल्याला काय करावं लागणार आहे तर रिमूव्ह करावं लागणार आहे. त्याला आपण काय म्हणणार? जे गॅसेस जनरेट होणार त्याला आपण काय म्हणणार तर फोल गॅसेस. तर ते फोल गॅसेस आपली ती जी पाईप आहे त्याच्यामधून आपल्याला रिमूव्ह करायचे. त्याच्यासाठी आपण काय केलं तर इथं आणखी एक पाईप प्रोव्हाइड केली. त्या पाईपला आपण काय म्हणायचं तर व्हेंट पाईप. व्हेंट पाईप मध्ये काय जे तुमचं सॉलिड आणि लिक्विड वेस्ट आहे ते तुमचं सॉलिड आणि लिक्विड वेस्ट वन पाईप सिस्टीम मध्ये एका सिंगल पाईप मधून तुम्ही पास केले. म्हणजे फोल गॅसेस आहेत ते फोल गॅसेस काय करणार तुम्ही व्हेंट पाईप मधून डायरेक्टली ऍटमॉस्फिअरला इथं रिमूव्ह करा. येते लक्षात? हा ठीक आहे. आता हे झालं वन पाईप सिस्टीम. आता टू पाईप सिस्टीम. आता टू पाईप सिस्टीमला आपण टू पाईप सिस्टीम का म्हटलं तर जे सॉलिड वेस्ट आहे तुमचं टॉयलेट मधलं आणि जे वॉटर वेस्ट आहे किचन मधलं, तर तुम्ही सॉलिड वेस्ट आणि वॉटर वेस्ट किंवा लिक्विड वेस्ट, सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट म्हणा तुम्ही, ते दोन्ही काय करणार वेगवेगळ्या पाईप मधून तुम्ही पास करणार. ठीक आहे. दोन्ही वेगवेगळ्या पाईप मधून पास करणार. मग तुम्ही त्या सिस्टीमला काय म्हणायचं तर टू पाईप सिस्टीम. आता आपण सिंगल पाईप आणि टू पाईप असं का केलं तर ज्या ठिकाणी आपल्याला आता हे बघा वन पाईप सिस्टीम मध्ये तुम्ही इथं काय केलेलं आहे जे टॉयलेट मधलं वेस्ट आहे ते डायरेक्टली तुम्ही तुमच्या पाईपला कनेक्ट केलेले आहे आणि जे किचन बेसिन्स आहेत बेसिन्सला तुम्ही पाईप कनेक्ट करून मेन पाईप जॉईन केली आहे आणि ही पाईप तुम्ही तुमच्या वन पाईप म्हणजे तुमची मेन पाईप आहे त्याला कनेक्ट केली. मग त्यांचं काय झालं हे सॉलिड मॅटर आणि लिक्विड मॅटर तुमचं एका सिंगल पाईप मधून गेलं आणि वेंट पाईप तुम्ही सेपरेट प्रोव्हाइड केली आणि ही पण वेंट पाईप बघा तुम्ही वेंट पाईप तुमच्या मेन पाईपला वरती कनेक्ट केलेली आहे. मग तुमचे सगळे जे फोल गॅसेस आहेत ते डायरेक्टली रिमूव्ह होणार इथे. ठीक आहे. आणि आता
टू पाईप सिस्टीम मध्ये काय जे टॉयलेट्स आहेत तिथे बघा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. तर हा आहे हे घेतो. तर ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर लक्षात येते. तर ग्राउंड फ्लोअर मध्ये बघा इथं काय WC आहे, इथं पण काय आहे, हे सगळे आहेत ते WC आहे. हे सगळे तुमचे काय आहेत बेसिन्स आहेत. बेसिन्सचं इथं ग्रुपिंग केलेलं आहे आणि ह्या बेसिन्स आहेत. त्या बेसिन्सचं ग्रुपिंग करून ह्याच्यातले जे वॉटर आहे ते तुम्ही एका पाईप मध्ये पास केलेलं आहे, सिंगल पाईप मध्ये. या पाईप मध्ये ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर बेसिन्सचं ग्रुपिंग केलंय ते तुम्ही या पाईप मधून तुमच्या जे वॉटर वेस्ट आहे त्या पाईपला तुम्ही काय केलेलं कनेक्ट केलेलं. इथे पण तुम्ही काय केले, ही पाईप आहे ती इथं कनेक्ट केली तुमच्या पाईपला. हे सगळे बेसिन्स आणि सिंक्स कनेक्ट करून काय केलेले तुम्ही तुमच्या मेन पाईपला इथे कनेक्ट केले. मग तुमचं काय झालं, याच्यातून काय होणार पास होणार तर वॉटर वेस्ट पास होणार. आणि आता हे काय आहे जे काय फर्स्ट फ्लोअरचं WC, सेकंड फ्लोअर सॉरी ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरचं WC आहे. मग हे काय आहे, आता हे जे वेस्ट आहे तुमचं तुम्ही काय केलं या सिंगल पाईपला कनेक्ट केलं सगळे डायरेक्टली. आणि याच्यातून जे फोल गॅसेस तयार होणार त्याच्यासाठी तुम्ही काय केले, वेगळी वेंट पाईप तयार केली. जे फोल गॅसेस आहेत ते तुम्हाला रिमूव्ह करायचेच आहेत. तर नाहीतर काय होईल, जे तुमचं आता टॉयलेट आहे सपोज, टॉयलेट मध्ये काय होईल, जे फोल गॅसेस तुम्ही व्हेंट पाईप जर कनेक्ट नाही केली तर जो स्मेल आहे किंवा जे गॅसेस आहेत त्याच्यामुळे ते तुमच्या त्या टॉयलेटच्या एरियामध्येच राहतील आणि काय होईल तुमचं हायजीन तिथे मेंटेन नाही होणार. तुम्हाला तिथं काय होईल तर म्हणजे घाण स्मेल येईल. तुम्ही त्याच्यासाठी काय करावं लागतं, हायजीन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला इव्हेंट पाईप आहे ती कंपल्सरी प्रोव्हाइड करावी लागते. आणि हे जे सॉलिड वेस्ट पाईप, सॉलिड वेस्ट आणि जे वॉटर वेस्ट आहे ते तुम्ही काय केलं वेगवेगळं कॅरी केलं. 2 वेगवेगळ्या पाईप मधून म्हणून तुम्ही या सिस्टीमला काय म्हणणार तर टू पाईप सिस्टीम याला म्हणणार. येते इथपर्यंत लक्षात येते, लक्षात येते का? हो मॅम. आता बघा नेक्स्ट काय आहे बघा आपलं वन पाईप सिस्टीम, टू पाईप सिस्टीम, फुल्ली व्हेंटिलेटेड वन पाईप सिस्टीम. याच्यामध्ये काय केले, आता जे आपलं इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं तर पाईप सिस्टीम आहे ती डिझाईन करावी लागते. आता याच्यामध्ये तुम्हाला आता सिंगल पाईप सिस्टीम आहे, वन पाईप सिस्टीम आहे ती ऍज कम्पेअर टू टू पाईप सिस्टीम तुमची कशी आहे, इकॉनॉमिकल आहे ऍज कम्पेअर टू कुठली तुमची टू पाईप सिस्टीम. कारण तुम्हाला तिथे तुम्ही काय केले, एक सिंगल पाईप यूज केलेली आहे. पण तुमचं जर सिस्टीमवरचा लोड जास्ती असेल तर व्हेंटिलेशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर टू पाईप सिस्टीम ही कंपल्सरी यूज करावी लागते. जर तुमच्या सिस्टीमवरचा लोड जास्ती असेल, तुमची जर बिल्डिंग जितकी मोठी असेल तर तुम्हाला तिथे व्हेंटिलेशन जे हायजीन आहे ते मेंटेन करावं लागतं व्यवस्थित. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर जे ब्लॉकेजेस आहेत, तुमचे बिल्डिंग आहे ती खूप मोठी आहे आणि तुम्ही वन पाईप सिस्टीम यूज केली तर तिथं काय होईल, तुमचं इकॉनॉमी आहे पण तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत पाईप मधले त्याचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, टू पाईप सिस्टीम तिथं यूज करू शकता. वन सिंगल पाईप सिस्टीम किंवा वन पाईप सिस्टीम हे टू पाईप सिस्टीम पेक्षा काय आहे तर इकॉनॉमिकल आहे. कारण तिथे तुम्हाला कसं आहे पूर्ण सिस्टीम मध्ये जो खर्च होणार आहे तो सिंगल पाईप साठीच करावा लागणार आहे ऍज कम्पेअर टू टू पाईप सिस्टीम. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे फुल्ली व्हेंटिलेटेड वन पाईप सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जी वन पाईप सिस्टीम आहे त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन केलेले आहेत. इकॉनॉमी कन्सिडर आपल्याला करावीच लागते त्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, जे WC आहेत किंवा जे बेसिन्स आहेत त्याचं ग्रुपिंग करून ते डायरेक्टली आपले जे सॉलिड पाईप आहे, जे मेन पाईप आहे इथे बघा, जे आपली मेन पाईप आहे
त्याला आपण काय केलेलं आहे, ग्रुपिंग करून मेन पाईपला आपण कनेक्ट केलेलं आहे सगळं. परत हे बघा इथं AWC आहेत ते काय केलेले आहेत, कनेक्ट केले सिंगल पाईपला आणि तुमच्या मेन पाईपला इथं कनेक्ट केले. बेसिन्स आहेत तुम्ही काय केले, ग्रुपिंग केलं आणि तुमचं काय केलं, इथून तुमच्या मेन पाईपला कनेक्ट केलेलं. आणि हे कशासाठी आहे, दुसरं व्हेंटिलेशन साठी तुमची दुसरी पाईप वरती तुम्ही हे केलेली आहे, यूज केलेली आहे. कसं कनेक्ट केलेले बघा, जी वरची जी पाईप आहे, वरची पाईप आहे ती तुमची जे फुल गॅसेस आहेत त्याचं वजनाने हलके असतात, जे गॅसेस आहेत ते तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये असतात. सो ते वरची जी पाईप आहे ती तुमची कशासाठी आहे, ते फुल गॅसेस डायरेक्टली रिमूव्ह होण्यासाठी आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे वेगळं कनेक्शन दिलेलं असेल. मग तुमचे काय फुल गॅसेस आहेत ते डायरेक्टली इथून वरती रिमूव्ह होणार. लक्षात येते, जी वरची पाईप आहे इथून तुमचे फुल गॅसेस आहेत ते असे बाहेर डायरेक्टली आउटसाइड दी पाईप तुमच्या जाणार. लक्षात येते? Yes, ma'am. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं तुम्ही, जे व्हेंटिलेशन आहे ते मेंटेन करण्यासाठी काय केलं, तो थोडीशी वेगळी प्रोसिजर केली. थोड्याशा पाईप यूज करून तुम्ही काय केलं, तर ते फुल गॅसेस रिमूव्ह होण्यासाठी तुम्ही तुमच्या मेन पाईपलाच कनेक्ट केलेले आहे, पण तुम्ही काय केलं, इथे व्हेंटिलेशन साठी वेगळा पाथ प्रोव्हाइड केलाय. तर तुम्ही काय म्हणणार याला, फुल्ली व्हेंटिलेटेड वन पाईप सिस्टीम. लक्षात येते ना? आता सिंगल स्टॅक सिस्टीम मागच्या लेक्चरला मी हेच घेतलेलं तुम्हाला. सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये काय केलेले आपण, जे सील्स आहेत, वॉटर सील्स आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रोव्हाइड केले. तर आता बघा हे WC आहे, तर बघा आता हे WC आहे, WC चं पण कनेक्शन आहे, तिथे एक सील प्रोव्हाइड केलेलं आहे. नंतर हा बाथ आहे, बाथटब साठी पण तुम्हाला इथं कनेक्शन आहे बघा. इथून जे बाथटबचं वॉटर आहे ते इथून येणार आणि इथून तुमचं कनेक्शन आहे. सिंक आहे, सिंकचं कनेक्शन पण इथं आहे. WC आहे, WC ला इथे कनेक्शन आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय आहे, ते सील आहेत किंवा वॉटर ट्रॅप्स असतील ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले. आता इथून जे बाथटबमधून जे वॉटर येणार ते तुमचं काय होणार आहे, इथं हे जे सील आहे हे जर ऑन नसेल तर तुमचं ते पाणी इथून खाली जाऊ नाही शकणार. किंवा WCचं जे आहे इथलं सील आहे ते ऑन नसेल तर तुमचं काय होणार आहे, इथलं वेस्ट आहे ते खाली नाही जाऊ शकणार. इथले जे वेस्ट आहे ते तुमचं इथे खाली नाही जाऊ शकणार. सो जे सील्स आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत तुमच्या सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये. कशासाठी, तर जर तुमची इकॉनॉमी मेंटेन करायची आपल्याला आणि तुमच्याकडं टू पाईप सिस्टीम म्हणजे तेवढा लोड नसेल तुमच्या त्या सिस्टीम वरती, तर तुम्ही काय करू शकता, ही सिंगल स्टॅक सिस्टीम आहे ते यूज करू शकता. पण ही यूज केली जात नाही कारण हे सगळं वर्किंग हँडल होत नाही एवढ्या इझी. सो त्याच्यामध्ये आपण काय केलंय, नंतर मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. मॉडिफिकेशन्स करून आपण काय केले, तर ग्रुपिंग केलेले जे आपल्या प्रत्येक सिस्टीम मध्ये आहे, म्हणजे आपण ऍक्च्युअल प्लॅनिंग करतानाच ते तसं केलेलं असतं. एक मिनिट. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, ग्रुपिंग केलेले आहेत. हे सगळे आहेत बेसिन्स, हे सगळे आहेत WC, इथं पण काय आहेत वॉश बेसिन्स, आणि हे सगळे काय आहेत WC. काय WC, इथे पण आहे ते WC, आणि हे आहेत ते बेसिन्स. बेसिन्सचं काय सिंगल कनेक्शन घेतलेले आहे ते तुमच्या सॉलिड पाईपला किंवा मेन पाईपला तुमचं इथं कनेक्ट केलेलं आहे. तर तुमची कुठलीही मेन पाईप आहे, मेन पाईपला कनेक्ट केलेलं आहे. हे काय बेसिन्स आहेत ते तुमच्या इथे मेन पाईपला कनेक्ट केलेले आहेत दोन्ही ठिकाणी, ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर असं म्हणा तुम्ही. आणि हे नंतर काय आहे WC पण काय केलेले तुमच्या मेन पाईपला कनेक्ट केलेले, मेन पाईपला इथं कनेक्ट केलेले. पण आपण याच्यामध्ये काय
जे आता वॉटर वेस्ट आहे किंवा जे सॉलिड वेस्ट आहे ते तुमचं डायरेक्टली इथं मेन पाईप मध्ये डंप झालं. पण जे व्हेंटिलेशन आहे, व्हेंटिलेशन मेंटेन करण्यासाठी काय केलेलं आहे तर बघा आता इथं व्हेंटिलेशन साठी तुमची इथून पाईप कनेक्ट केलेली आहे व्हेंट पाईपला. ही आहे ती पाईप कनेक्ट केली आहे तुमच्या व्हेंट पाईपला. आणि अजून एक आहे जे तुमचं वेस्ट आहे ते इथून म्हणजे जे सील्स प्रोव्हाइड केलेत आपण सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये, ते सील्स तुमचे डायरेक्टली एंड पाईप आहे किंवा मेन पाईप आहे त्याच्या एंडला तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि तुमच्या व्हेंटिलेशन साठी काय का तुमची दुसरी पाईप आहे ती तुम्ही इथं कनेक्ट केलेली आहे. आणि ती पाईप पण काय ओपन असणार आहे, ओपन टू द ऍटमॉस्फिअर असणार आहे. आणि ही पण पाईप कशी ठेवली त्यांनी ओपन टू द ऍटमॉस्फिअर. सपोज एखादे म्हणजे गॅसेस नाही पास होऊ शकले तर ते काय डायरेक्टली ऍटमॉस्फिअरला तुम्ही पास करू शकता. पण तुम्ही ऑलरेडी व्हेंटिलेशन साठी दुसऱ्या पाईप्स आहेत ते किंवा व्हेंट पाईप आहे ती इथं प्रोव्हाइड केली सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये. सिंगल स्टॅक सिस्टीम आणि मॉडिफाईड सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये काय फरक आहे तर जे तुम्ही सील्स आहेत किंवा ट्रॅप्स आहेत ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोव्हाइड केले, WC ला, बाथला असेल किंवा सिंकला असेल सगळीकडे तुम्ही प्रोव्हाइड केलेले. मग ते काय तुमचं त्याचं वर्किंग आहे ते एवढं इझी नाहीये किंवा ते तुम्हाला ऑपरेट करायला अवघड आहे थोडस. त्यामुळे तुम्ही काय केले त्याच्यात मॉडिफिकेशन कसे केले तर तुम्ही जे सील्स आहेत ते डायरेक्टली काढून टाकलेले आणि ते कुठे आहे तुमच्या मेन एंड पाईपला आहे, ते एंड पाईपला आहेत. आणि मग त्याच्यामुळे काय जे तुम्ही सगळ्या सिस्टीम मध्ये जे आहे ते तुमचं ग्रुपिंग आहे. हे आपण सिस्टीम मध्ये बघा तुमचे जे बेसिन्स आहेत ते 2 पाईप सिस्टीम मध्ये जे बेसिन्स आहेत ते बेसिन्स कसे तर ते तुम्ही सिंगल पाईप मधून 1 2 3 तिन्ही बेसिन्सचं जे वॉटर आहे ते तुम्ही एका सिंगल पाईप मधून पास करताय किंवा जे WC आहे ते एकच आहे किंवा टॉयलेट आहे ते एकच आहे ते डायरेक्टली तुम्ही त्या मेन पाईपला कनेक्ट केले. नेक्स्ट फुल्ली व्हेंटिलेटेड स्टॅक सिस्टीम मध्ये पण काय केले तुम्ही इथं ग्रुपिंग केलेलं आहे सगळं. जे काय आहे तुमचं इथं ग्रुपिंग आहे. मग तुम्ही आता मॉडिफिकेशन काय केले सिंगल स्टॅक सिस्टीम मध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमचं सील्स आहे ते प्रोव्हाइड करण्याच्या ऐवजी तुम्ही काय केलं तर बेसिन्स आहेत बेसिन्सचं ग्रुपिंग केलं, WC आहेत त्यांचं तुम्ही ग्रुपिंग केलं आणि ते काय केलं ते ग्रुपिंग करून तुमच्या मेन पाईपला जे वॉटर आहे ते कनेक्ट केलं आणि व्हेंटिलेशनसाठी तुम्ही वेगळी पाईप प्रोव्हाइड केली. जे सील्स आहेत किंवा जे ट्रॅप्स आहेत ते तुम्ही ऍट द एंड ऑफ दी तुमच्या पाईप कनेक्टेड आहे. लक्षात येते सगळ्यांच्या इथपर्यंत? समजत नाहीये का? इथेपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? जे बेसिन स्टब्स आहेत त्याचं पण आपल्याला डिटेल आहे. इथेपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय? जे ट्रॅप्स आहेत ते आपण कशासाठी यूज केलेले आहेत एकदा बघा. जे आपली वॉटर आहे जे आपण डेली यूज करतो ते वॉटर आणि जे वेस्ट वॉटर आहेत जे आपल्या हाऊस किंवा जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जनरेट होते त्याचं काय करायचं आपल्याला अरेंजमेंट करायची बिल्डिंग मध्ये असं कलेक्शन करायचे त्या वॉटरचं आणि कुठे आपल्याला ड्रेनेज लाईनला किंवा ड्रेनेज पाईप्स आहेत पब्लिक सीवर लाईन्स आहेत तिथे आपल्याला काय करायचे तर ते डंप करायचे. त्याच्यासाठी आपण जे सिस्टीम प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचे आपण टाईप बघितलेले. त्याच्यासाठी लागणाऱ्या पाईप कोणत्या कोणत्या सॉइल पाईप, वॉटर पाईप, रेन पाईप, रेन वॉटर पाईप आणि अँटी सायफनेज पाईप. ही आपण लास्ट वाली पाईप सॉइल पाईप आहे ती आपण कुठे यूज करू
तर बघा आपण सॅनिटरी सिस्टीम आहे. सॅनिटरी सिस्टीम मध्ये कसं, तर आपण कोणत्या कोणत्या पाईप यूज केलेले आहेत. सॉइल पाईप आहे, वॉटर पाईप आहे, व्हेंट पाईप आहे, रेन वॉटर पाईप आहे आणि अँटी सायफनेज पाईप आहे. ही जी पाईप आहे ते आपण कुठं जे इंडियन टॉयलेट्स आहेत त्याच्यासाठी तिथे आपण फॉर द पर्पज ऑफ व्हेंटिलेशन आपण प्रोव्हाइड केलेली कोणती अँटी सायफनेज पाईप. तर हे डायमेट्रिक्स पाईपचे ट्रॅप्स आहेत. ट्रॅप्स आपण यूज केलेले आहेत, पी ट्रॅप, क्यू ट्रॅप आणि एस ट्रॅप. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? हे जे वॉश बेसिन्स आणि बाथ टब्स आहेत ना, ह्याचे पण डायमेन्शन आहेत, ते मी दुसऱ्या स्लाइड मध्ये टाकले. फक्त तुम्हाला पिक्चर्स आहेत, ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मी नंतर देते. इथे कोणाला आता पाईप सिस्टीम बघा कोणत्या कोणत्या बघितल्या. 1 पाईप, 2 पाईप, मॉडिफाईड सिंगल स्टॅक, फुल्ली व्हेंटिलेटेड स्टॅक सिस्टीम किंवा सिंगल स्टॅक सिस्टीम. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? समजलंय सगळ्यांना? हो नाही काहीतरी बोला, मला नाही समजणार तुम्ही नाही बोललं तर. लक्ष नाही आहे का तुमचं कोणाचंच? Yes, ma'am. लक्षात येते सगळ्यांच्या? हो. चालेल. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला सॅनिटरी अप्लायन्सेस. जे मी तुम्हाला त्या स्लाइड मध्ये नुसतं पिक्चर टाकलेत त्याचं डिटेल आपण केलेले. वॉटर सॅनिटेशन अँड इट्स अप्लायन्सेस. सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये बघा काय काय आहे. जे तुमचे जे कलेक्शन करता तुम्ही वॉटरचं आणि तुमचं कुठलं वेस्ट वॉटरचं, जे किचन मधलं वेस्ट आहे वेस्ट वॉटर आणि तुमचे जे टॉयलेट्स आणि बाथ मधले वेस्ट वॉटर आहे त्याचं कलेक्शन तुम्ही काय करताय, कलेक्शन पाईप थ्रू करताय. मग आता वेस्ट अप्लायन्सेस मध्ये काय काय येतं बघा. तर वॉश बेसिन्स, सिंक्स, शॉवर्स किंवा बाथ टब्स आणि ड्रिंकिंग फाउंटन्स असं तुमचं वेस्ट अप्लायन्सेस मध्ये येतं. आणि सॉइल अप्लायन्सेस मध्ये काय, जे वॉटर क्लोजेस आहेत किंवा जे युरिनल्स आहेत ते तुमचं कशामध्ये येतं. जे तुमची सॉइल पाईप आहे त्याच्यामधून WC आणि युरिनल्स आहेत त्याच्यातले वेस्ट पास होणार. आणि जे तुमचे वॉश बेसिन्स आहेत किंवा सिंक्स आहेत किंवा किचन मधले जे सिंक आहे तो सिंक, तुमचं तिथलं जे वॉटर आहे ते तुमचं वॉटर पाईप किंवा वॉटर वेस्टची जी पाईप आहे आपली केलेली आपण, त्या पाईप मधून तुमचं काय होणार आहे तर ते पास होणार आहे. तर त्याचे 2 टाईप, वेस्ट अप्लायन्सेस आणि सॉइल अप्लायन्सेस. तर सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये बघा डिझाईन रिक्वायरमेंट काय आहे. जे आपला टोटल बाथ असेल, टॉयलेट असेल किंवा किचन असेल, जे टॉयलेट आहे तिथले फोल गॅसेस आहेत ते आपले रिमूव्ह झाले पाहिजेत. जो तिथला एरिया आहे त्याच्यासाठी आपण काय केलं तर व्हेंट पाईप प्रोव्हाइड केली तिथले गॅसेस रिमूव्ह होण्यासाठी. आणि जो तिथला एरिया आहे तो व्यवस्थित क्लीन करता आला पाहिजे आपल्याला. आणि जो सरफेस आहे तो कसा पाहिजे तिथला, तर नॉन ऍब्झॉर्बंट सरफेस पाहिजे. तिथलं जे वॉटर आहे ते इझिली तुमच्या ड्रेनेज पाईप मध्ये किंवा जे तुम्ही तिथे डक्ट प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये ते वॉटर आहे ते तुमचं तिथून पास झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं मेन काय आहे तर जो सरफेस आहे तो नॉन ऍब्झॉर्बंट सरफेस पाहिजे. तर बघा ऑल सॅनिटरी अप्लायन्सेस आर मेड ऑफ नॉन ऍब्झॉर्बंट, नॉन कोऑर्डिनेटिंग, स्मूथ अँड इझिली क्लीन मटेरियल युजली मेड फ्रॉम सिरॅमिक वेअर, व्हेरिटस इनेमल्ड कास्ट आयर्न किंवा व्हर्टिगस इनेमल्ड प्रिस्टेस्ड स्टील, स्टेनलेस स्टील और प्लास्टिक. याच्यातून तुमचं काय होईल तर जे अप्लायन्सेस तुमचे मटेरियल कोणते कोणते यूज केलेले आहेत तर सिरॅमिक टाईल्स असतील किंवा कास्ट आयर्न टाईल्स असतील किंवा प्रिस्टेस्ड असतील. त्याच्यामध्ये काय व्हर्टियस इनेमल्ड प्रिस्टेस्ड असतील. याचे तुम्ही काय करणारे जो सरफेस आहे तो तयार करणारे जे तुमचे टॉयलेट्स आहेत
तिथला कशासाठी तर जो सरफेस आहे तो नॉन ऍब्झॉर्बंट आणि तुम्हाला व्यवस्थित क्लीन करता आले पाहिजे, तो स्मूथ पाहिजे किंवा नॉन ऍब्झॉर्बंट पाहिजे. त्याच्यासाठी की तुमची काय झाली बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट वरती तुमचे जे काय टॉयलेट्स आहेत किंवा जे सॅनिटरी अप्लायन्स आहेत त्याच्यासाठी. तर त्याच्यात कोणते कोणते मटेरियल यूज केलेले आहेत ते बघा तुम्ही. सिरॅमिक वेअर, सिरॅमिक टाइल्स, व्हर्टिगस इनेबल्ड कास्ट आयर्न टाइल्स, व्हर्टिगस इनेबल्ड प्रिस्टेस्ड स्टील किंवा स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिक. तर हे तुम्ही मटेरियल्स आहेत ते तिथं यूज केलेले आहेत. हे काय यूज केलेत तर ते नॉन ऍब्झॉर्बंट आणि स्मूथ आहेत. इझिली क्लीन करू शकता तुम्ही ते त्या मटेरियल वरून जे वॉटर आहे त्याचं क्लीन म्हणजे जे क्लिनिंग आहे ते तुम्ही इझिली करू शकता. आणि तुमचे हे सरफेसेस आहेत ते कसे आहेत नॉन ऍब्झॉर्बंट सरफेसेस आहेत. तर तुमचं वॉटर आहे ते तुमच्या तिथं सोक नाही होणार. लक्षात येते? लक्षात येते का? हो मॅडम. Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट आहे WC. तर जे WC आहेत ते कसे आहेत बघा. दीज आर मोस्ट कॉमन टाइप ऑफ प्लंबिंग अप्लायन्सेस आर ऑल्सो नोन ॲज टॉयलेट्स. टॉयलेट्स म्हणू शकतो आपण त्यांना. वॉटर WC आर युजली सब प्रोव्हाइडेड अकॉर्डिंग टू वेअर दे आर माउंटेड, फ्लोअर माउंटेड अँड वॉल माउंटेड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं तर दोन टाइप, फ्लोअर माउंटेड आहे आणि वॉल माउंटेड WC पण आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे वॉल माउंटेड आहे ते दाखवलेले जे फिक्स्चर्स आहेत ते तुमचे सगळे इथे कुठे आहेत तर वॉलला आहेत. आणि म्हणजे जे तुमचे फ्लशिंग टाइपचे WC असतात ते तुम्ही त्याला काय म्हणू शकता वॉल माउंटेड. द मोस्ट वाइडली यूज पॅटर्न इज वॉश डाऊन इन विच कंटेंट ऑफ पॅन आर रिमूव्ड बाय ग्रॅव्हिटी वॉटर फ्लश. जो तुमचा फ्लो आहे आपण सिस्टीम जे वॉटर सिस्टीम डिझाईन केलं त्याच्यामध्ये जो फ्लो आहे तुमचा विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटीज होणार आहे. जे फ्लशिंग आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटीज तुमचं काय होणार आहे तर तुमच्या WC मध्ये किंवा तुमचे जे पाईप्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं इथं फ्लो आहे तो विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी होणार. तर नेक्स्ट बघा. याच्यामध्ये पण तुम्ही कोणते नॉन ऍब्झॉर्बंट, स्मूथ आणि इझिली क्लिनेबल मटेरियल तुम्ही यूज करणार. हे जे मटेरियल आहेत याच्यातलेच तुम्ही मटेरियल सगळीकडे किचन असेल इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाहीये ना? हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया कारण आता एक मीटिंग आली आहे अर्जंट. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रेझेंटी टाका. आपण बाकीचे जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. लेफ्ट हो का मॅम? हा लेफ्ट करा. चॅट बॉक्स मध्ये प्रेझेंटी सगळ्यांनी टाका. ज्यांची राहील त्यांचा अब्सेंट लागेल नंतर म्हणू नका प्रेझेंट. आता लेक्चर कोण घेत नाही? आता ते CPPच आहे ना तुमचं प्रोजेक्टचं तुम्ही करा. तुमच्या गाईडला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे.
21, 22, 23, प्रेझेंट आहे प्रेझेंट आहे. तुम्हाला मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय का? उगीच कशाला बोलताय तुम्ही? तुमचे नंबर टाका आणि लेफ्ट करा. सर मॅडम रोल नंबर 3 प्रेझेंट आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका. मैडम हेलो हेलो मैडम हेलो हेलो मैडम कोण आहे? नेक्स्ट लेक्चरला मॅडम याच लिंकवर जॉईन व्हायचंय का? प्रेझेंट 8 वेळा तुम्ही येऊन जाऊन केलेले सेशन आहे. त्याच्यात तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट टीचरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा. $52 roll number present. Hello ma'am. Hello. चॅट बॉक्स मध्ये टाका म्हणून सांगितलं.